नमस्कार मित्रांनो, तर सध्या आपण खिद्रापूरच्या प्राचीन अशा कपिश्वर मंदिराच्या सभा मंडपात आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण डान्सिंग गणपती म्हणजे नृत्य करतानाचे गणपती आणि कीर्तिमुख हे पाहिले. आता बघा, तुम्हाला एक खूप सुंदर अशी मी मूर्ती दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता की हे कीर्तिमुखाचे 2 सुळे आहे आणि इथे भगवान विष्णूची मूर्ती आहे. उजव्या बाजूला विष्णूचं वाहन म्हणजे मनुष्यरूपी गरुड आहे, म्हणजे बॉडी मनुष्याची आहे आणि पंख वगैरे गरुडाचे आहे. आता आपण भगवान विष्णूची मूर्ती पाहूयात. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देते, तुम्ही पाहत जा. बघा, आता भगवान विष्णूंना इथे 4 हात दाखवलेले आहे. त्यांच्या उजव्या 2 हातामध्ये शंख आणि चक्र आहे आणि डाव्या हातामध्ये पद्म आणि गदा आहे. आता भगवान शंकराच्या मांडीवर बसलेल्या माता लक्ष्मीसुद्धा आपल्याला दिसत आहे. एवढीशी मूर्ती आहे, पण इतकी सुरेख आहे. त्यांच्या गळ्यातला मंगळसूत्र दिसत आहे, कानातले कर्णफूल दिसत आहे, अंबाडा दिसत आहे, अंबाड्याच्या आत बारीक असा कचरा दिसत आहे आणि हे बघा, लाइनिंगमध्ये त्यांची हेअरस्टाईल दिसत आहे. त्यांचे डोळे, नाक, ओठ दिसत आहे. गाल फुगीर आहे किंचितसे आणि ओठाचा खाली किंचित अशी हनुवटीसुद्धा दिसत आहे. हे आपण डावी बाजू पाहिली. आता मी कॅमेरा किंचितसा टिल्ट करते, आपण इथून पाहूयात. बघा, उजव्या बाजूचे डोळे, नाक, फुगीर असे गाल, कान आणि कानातले कर्णकुंडल सुद्धा दिसत आहे, स्पष्ट दिसत आहे, नाही का? ही मूर्ती पूर्ण 3D आहे आणि ही मूर्ती असं बाहेर तयार करून कुठे चिकटवली वगैरे नाही आहे. सिंगल स्टोन कार्विंग आहे आणि असं पण नाही ना की डावा डोळा वर आहे आणि उजवा डोळा खाली आहे. किती सिमेट्री आहे. आता भगवान विष्णूची मूर्ती पाहूयात. त्यांच्या चेस्टचा भाग दिसत आहे, वक्ष भाग दिसत आहे, त्यांचं झान्व दिसत आहे, डोळे आहे, नाक, ओठ, त्यांच्या डोळ्यावरच्या भुवया दिसत आहे का? आपल्या केसांच्या झाडी एवढे हे भुवये आहे, इतकेसे बारीक भुवये आहे. ती मायक्रो डिझायनिंग केलेलं आहे आणि आपण जेव्हा हसतो ना, तेव्हा गाल आणि ओठामध्ये खड्डा पडतो. तो खड्डा इथे स्पष्ट दिसत आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीची किती काळजी घेतलेली आहे. आणखी एक वैशिष्ट्य, एखादा पुरुष कितीही स्ट्रॉंग असेल, कितीही बलवान असेल, त्यांच्या डाव्या मांडीवर जेव्हा त्यांची पत्नी, त्यांची अर्धांगिनी बसते, तेव्हा त्यांच्या उजव्या गुडघापेक्षा डावा गुडघा झुकलेला असतो. भले ते भगवान विष्णू असेल, देव असेल, त्यांच्या उजव्यापेक्षा डावा गुडघा झुकलेला दाखवण्याची जी हिंमत आणि ही कलाकृती ज्या कलावंतांनी दाखवलेली आहे, त्यांना मनापासून साष्टांग नमस्कार करूयात. धन्य आहे हे कलाकार, धन्य आहे ही कलाकृती. इतके हजारो वर्षापूर्वी कोरलेल्या मूर्ती किती सुंदर आहे. जेव्हा आपण हे अशा मूर्ती पाहतो ना, तेव्हा आपण मंत्रमुग्ध होतो. कागदावरच्या चित्रात सुद्धा इतके बारकावे दाखवू शकत नाही, इतके बारकावे या मूर्ती घडवताना त्या मूर्तिकारांनी दाखवलेलं आहे. केवळ छिन्नी हतोडीने अशा मूर्ती घडवणे अशक्य आहे. मग कोणते साधनं वापरत असतील ते, हे सुद्धा विचार करायला भाग पाडतं. थोडी जरी मिस्टेक झाली, दगड इकडे तिकडे तुटला, तर हा पूर्ण स्तंभ परत कोरावा लागणार. या मंदिर घडवणाऱ्या ज्या मूर्तिकार आहे, ज्या कलाकार आहे, ते त्यांच्या कामामध्ये किती निपुण असावेत. ही जी मूर्ती दिसत आहे ती भगवान विष्णूची आहे. त्यांच्या हातामध्ये पद्म, चक्र, गदा दिसत आहे, म्हणजे ते भगवान विष्णू आहे. साधारणपणे भगवान विष्णू हे आपल्याला शेषनागवर, शेषशय्येवर झोपलेले दिसतात, पण हे जे स्वरूप आहे पद्मासनमधलं आहे, ते बद्रीनाथ आहे आणि भगवान विष्णू हे पद्मासनामध्ये आहे. सर्व स्तंभावर अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत. महाभारत आणि रामायणातील काही कथा शिल्परूपात इथे कोरण्यात आलेल्या आहेत. रामायणातील लक्ष्मण इंद्रजित युद्धात लक्ष्मण बाण लागून मूर्छित झालेले आहे, तेव्हा त्यांचे डोके मांडीवर घेऊन श्रीराम विलाप करीत आहेत असे शिल्प दिसत आहे. त्याच खांबावर पुढच्या शिल्पात श्री हनुमान द्रोणागिरी पर्वत उचलून आणताना दिसत आहे. पंचतंत्रातील कथाचा पण याच्यात समावेश आहे, हे विशेष. बडबडे कासव आणि हंसाची कथा अतिशय उत्तम पद्धतीने इथे कोरलेली दिसत आहे. पहिल्या शिल्पामध्ये 2 हंसांनी आडवी काठी चोचीने धरलेली आहे आणि मध्यभागात कासवांनी ती तोंडाने धरलेली आहेत. ते कासवांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेत आहे. बडबडा स्वभावामुळे कासव हे गप्प राहू शकत नाही आणि तो बोलत असताना ती काठी त्याचा तोंडातून सटकते आणि तो खाली पडतो आणि खाली असलेला सिंहाचा शिकार होतो, भक्ष्य होतो.
अशी ही गोष्ट आहे. दुसऱ्या या शिल्पामध्ये मगर आणि वानराची गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्हाला माहीतच असेल अशी आशा करते. आपल्या संस्कृतीचा वारसा, रामायण महाभारतातील आणि पंचतंत्रातील कथा पुढच्या नवीन पिढींना कळाव्यात म्हणून चित्ररूपात इथे या शिल्पामध्ये कोरलेल्या दिसत आहे. हे नक्षीकाम बघा, इथं कुठेतरी नक्षीची सुरुवात केलेली आहे. सो इथं फक्त जसं आपण एखादं ड्रॉइंग करताना किंवा चित्रकला करताना जे रफ आकृती काढतो त्या पद्धतीचं इथे नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचे जे तुम्ही नक्षीकाम बघता तर ती थोडीशी अजून जास्त रेखीव वाटते. असं करत करत जेव्हा आपण ही शेवटचं नक्षीकाम बघतो तेव्हा बघा हे पूर्ण 3D नक्षीकाम केलेलं आहे. आपण आपली बोट त्याच्यातून आरपार जाऊ शकते. सभामंडपामध्ये अंधार असतो, सो आपल्याला मोबाईलच्या लाईटमध्येच या नक्षी बघावे लागतात. बघा इथून मी बोट टाकून पाहते. बघा किती बारीक आणि सुरेख केलेला आहे आणि ही 3D आहे. जे आपण आता कॉम्प्युटराइज डिझायनिंग करतो, तो ग्राफिकल डिझाईन करतो त्या पद्धतीची कुठेतरी ही डिझाईन दिसत आहे. किती सुंदर पद्धतीने त्यांनी हे नक्षीकाम केलेले आहे. अद्भुत, अवर्णनीय. या मंदिराला शिल्पांचे काव्य म्हणायला काहीच हरकत नाही. सो कशी वाटली माहिती आणि आजच्या एपिसोड नक्की सांगा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरिओम, ओम नमः शिवाय.